हा आता काय मेसेज करत बसलात? हा अगं, पूजेच्या वेळेला तेच चाललं होतं तुमचं. अगं. ठेवा बरं तो मेव. ऐक ना, ते याला करतोय का, आनंदला करतोय. तो आला नाही ना आज म्हणून. हो ना, आनंद भाऊजी आलेच नाही, पण बाकी सगळे जण आले. हा किती खुश होते सगळे जण आज. अथर्वने आणि तर खूपच मजा केली. काय हो? काय झालं? असे काऊन पाहून राहिला? खूप छान दिसतेस राधिका. तुला असं नटलेलं पाहिलं ना, म्हणजे साडी, सगळे दागिने, नथ वगैरे, की मला एकदम लग्नातलीच तू आठवतेस. आजही तशीच दिसतेस. कायच्या काही बोलून राहिलात तुम्ही? कशी कशी? तेव्हा कशी होते, आता कशी झाली आहे? नाही, माझं वजन खूपच वाढलंय. अगं नाही, खरंच तशी दिसतेस तू. मी ठरवलंय आता खाण्यापिण्यावरती ताबा ठेवायचा. हा, व्हेरी गुड. नाही म्हणजे ते करत सगळं, पण फक्त तेवढंच पुरेसं नाहीये. तुला फिटनेससाठी अजून प्रयत्न करायला हवेत. म्हणजे तू जिम वगैरे का नाही जॉईन करत? नाही नाही नको, ते जिम गिम मला नाही जमायचं. वजन उचला, हे करा ते करा, मला नाही आवडत. जिम म्हणजे काही फक्त वजन उचलणं नसतं. तिथे इन्स्ट्रक्टर वगैरे असतात आणि ते तुमच्या बॉडी टाईप नुसार तुमच्याकडून बरोबर व्यायाम करून घेतात. आणि आजकालच्या जमान्यामध्ये फिटनेस किती महत्वाचा आहे ना. बरं, जाईन मी. एवढ्यासाठी सांगतोय की रोज तू 50 क्लायंट्सला भेटतेस, इतके लोक तुला भेटतात, तर इतकी धावपळ होते, तर स्वतः फिट असणं पण गरजेचं आहे ना. त्यामुळे किती वेळ गेला तरी चालेल, पण फिटनेस महत्वाचं. तू जेवढा वेळ जाशील तेवढं मलाही बरं आहे ना. काय? तू जेवढा वेळ जाशील तेवढा जास्त व्यायाम होईल, जास्त फिट राहशील आणि जास्त चांगलं काम करशील. आणि तुझं नाव जेवढं मोठं होईल तेवढंच माझंही नाव नाही का मोठं होणार. कायच्या काही बोलून राहिलात तुम्ही? तुमचं नाव मायापेक्षा मोठं आहे. काय बाप्पा, विसरूनच गेले. बाबांसाठी चहा मांडायचा होता. आलीच? हा, अरे यार, चला राधिकाचं तर झालं. शनाया, बाबा चहा घ्या. अहो, चहा घ्या. अरे काय अक्कल आहे की नाही मूर्खा? तिच्या हातावर चहा सांडवला. हो इकडे. लागलं काय खूप तुला? नाही नाही नाही, फार काही नाही. काही नाही काय, तुझं लक्ष असतं कुठं? सारखा मोबाईल मोबाईल मोबाईल. खाताना मोबाईल, बोलताना मोबाईल, झोपताना मोबाईल. फेकून देईल एक दिवस तुझा मोबाईल तो मी. बाबा आता काही मुद्दामून सांडला का मी? मुद्दाम नाही म्हणतो. अरे बघ ना, भाजलं ना. राहू दे आई. थांब. आता काय बघतो काय तोंड माझं? अरे जा जा, मला माम तिच्यासाठी. अक्षता येते मुहूर्ताच्या तुला. बाबा, अरे इकडे. एवढं काही नाही झालं बाबा. शांत राहा ना तुम्ही. काय शांत? ईशा, म्हणजे त्या नक्कीच्या मैत्रिणीचा. बाबा द्या, मी घेतो. हॅलो. गुरुनाथ, मी तुम्हाला केव्हापासून फोन करतेय. बाबा अहो, तुम्ही कशाला बोलताय माझ्या फोनवर? मी घेतो ना फोन. हा बोल. हा, ऍक्च्युली तुमच्या कारवर कोणीतरी कचरा फेकलाय. तो तुम्ही बघाल का प्लीज, लवकर येऊ. काय झालं बाबा? तुझ्या गाडीवर कोणतरी कचरा टाकला म्हणते. गाडीवर कचरा टाकलाय? हे ना रोजचं झाले बाबा. कुणीतरी मुद्दाम करते, मी तुम्हाला सांगतो. थांबा, मी वॉचमनकडे तक्रारच करून आलो. अरे रोजचं चाललंय आपलं. गुरु एका पैशाची अक्कल नाही. बायकोचा इकडे हात भाजलाय, त्याला मलम लावायला सांगितलं, तो गेला कारकडे. कारची काळजी, बायकोची काही काळजी नाही. हे सगळं तुझ्या लाडामुळे होत चाललंय. बाबा राहू दे ना, एवढं काही नाही झालंय. पण मी तुला सांगतो, तू जरा सांभाळून लक्ष ठेव त्याची.
नाही बाबा, तुम्ही काऊन भरताची सारखी पा करून राहिला? आजचे दिवस तरी बोलू नका ना, सारखं सारखं टोचून बोलतायत तुम्ही त्याला. तू काय शांत राहा, शांत राहा. अरे झालं असं ना. नाही ना, सारखं सारखं टोचून नाही ना बोलायचं आपल्या लेकराला. बरं वाटतं तर मुद्दाम चहा पाडला का? चुकलो. चुकलं का चुकलं तर तिला लागलं ते मुद्दाम केलं का? मलम तर आणायला गेला होता आई ना तुम्ही तो. मलम लावून त्रास देते ना. मग मलम लावून तुम्ही दे. शांत राहा. चला बरं, तू चला बरं. शांत राहा. सारखं टोचून टोचून तुम्ही बोलते आतमध्ये चला. आपले का? मी केव्हापासून थांबलीये. सॉरी, मला यायला जरा वेळ लागला. काय झालं शनायाचं? आय डोंट नो, तिचा फोन स्विच ऑफ आहे, मला काहीच कळत नाहीये. मला आता खरंच काही कळत नाही. जोपर्यंत मी तिच्याशी बोलत नाही ना, मला चैनच नाही पडणार. आणि आता भीती वेगळ्याच गोष्टीची आहे. तिने जर रागाच्या भरात राधिकाला फोन केला तर तर मी संन्यास घेऊन फक्त हिमालयात जाणंच बाकी राहिलंय आता. गॉड, म्हणजे तिला आपल्याबद्दल आणि आपल्या सिक्रेट बद्दल कळलंच ना. कळलं असणारच, म्हणून तर एवढी चिडली आहे ना ती. आणि आता जर राधिकालाही कळलं ना, तर मधल्या मध्ये माझं भजं होणार. ओके ओके, डोंट वरी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी बघते, तिला कॉन्टॅक्ट करते आणि काही कळलं तर तुम्हाला लगेच कळवते. हा ठीक आहे. आणि एक काम कर, आता कुणी बघायच्या आत तिथून लवकर जा आणि मला कळव. बाय बाय बाय. अरे यार, हिचा फोनही स्विच ऑफ लागतोय. काय करू? घरी सुद्धा जाऊन बघता नाही येणार नक्की काय झालंय ते. एक काम करतो, श्रेयसला सांगतो, म्हणजे तो तरी जाऊन बघेल. हॅलो. हा श्रेयस, मी बोलतोय. हा सर बोला. ऐक, जरा मेजर प्रॉब्लेम झाला यार. आता काय झालं? ते